तर मित्रांनो आता उठलं सध्या, आता सगळ्यांचं आवरायची तयारी चालू आहे. कोण आंघोळीला पळत येतं, कोण काला, कोण बादल्या घेऊन पळत येतं. इथे आंघोळीला पाणी भेटायला पोरांना काय चाललंय, बादलेला पळवापळीचं काम चालू आहे. हो आपल्याला भेटलं तर, नाही तर मग आपल्या तोंडात पाय दोन सुटू. दाखवा बरं तिकडे, ये बा. दिवशी आली आहे, मी आंघोळ केली का नाही माहित नाही, पण नाही का कपडे. चला मग काय सकाळ सकाळी सगळे पोर आता तोंडात आंघोळ करायची त्यांची अपेक्षा नाही संपली. आता सगळे इकडं आंघोळी करायच्या मागे लागले आहे. म्हणजे इकडं पाण्याला राखणदार आहे, बाकीचे अजून एवढे जण बाकी आहे. इकडं हात तोंड हात धुवायच्या मागे लागलेले बाकीचे. त्या साईडने तिकडं इकडं आपल्याच छोटक्याल्या बारकाल्यांनी थोडा शक केला आहे, तेवढं शकू. तिकडं आरती चालू आहे, पण आरतीला जायची इच्छा नाही. यो सार्थकचं काय म्हणणं असं ते विचारून घ्या. यो मंगेशचं आशिषचं काय ते बोलणं चालू आहे कानाफुशी, पण ते काय माहीत नाही. बघूच. चला DJ यायला काय टाईम आहे, मग आता चालले शांतच निवांत. DJ येईन तोपर्यंत मग येतील तवा येतील. चला निघाले मग पुढं. DJ यायला टाईम आहे म्हटल्यावर चालतील तवा शांत. चला मग सकाळी निघालो. आता हो द्यायचं मागून काम चालू आहे. मग पाहू पोरांचं काय म्हणणं आहे काय नाही. मागं पुढं अजून DJ तर काय आला नाही आमचा. पोरं चालले आमचे. यो अतुल आलाय, अतुलला काय व्हिडिओ काढायची वाटतं, कोणची शंभूची कोणती व्हिडिओ काढून राहिला. मग चालले काय फोटो काढले काय नाही सारखे फोटो. आपण मेमरी भरवले नाही, एका दिवसात मेमऱ्या भरवल्या. आता ट्रॅक्टर येऊ राहिले मागून पुढं चालले पुढं. मग आता पाहू मग कुठपर्यंत ट्रॅक्टर घेऊन चालले पुढं. मग आता DJ आहे ना, अजून पोरांचा जीव अटकलाय DJ मध्ये, पण DJ बी आहे ना. आता चालले शांत गपचित विनाकारण उड्या मारून राहिले. आता DJ नाही म्हणला तरी मग करायचं काय. जेवढी बाबांची वाट नाही पाहिली, जेवढी DJची वाट पाहू राहिली. चला मग काय आता पोरांची लई इच्छा होती DJ आणा. मग चला आता मागून आपला DJ येत आहे. आता पालखीवाल्यांच्या पुढं आता DJ लागणार. तर मग पाहू आता. पोरांनी तर DJ पाहून थांबूनच घेतलंय. DJ दिसा ना आता. DJ आलाय आता. तर मग या प्रकारे आमचा DJ गेला आहे पुढं समोर तिकडं. आता चालू करतील तिकडं जाऊन. तिकडं चालू आहे. तिकडं पाठीमागं पोरांची काय इच्छा आहे. DJ वाल्याला आवाज देऊ राहिले, पण DJ वाला काय थांबला नाही. DJ वाला म्हणतो मी पुढे जाऊनच चालू करीन. त्याची इच्छा नाही वाटतं इथं चालू करायला. तर मग याचं काय म्हणणं काय नाही. या भाऊंचं तर काय मग गॉगल वाढायच्या मागं राहतो. म्हणजे शायनिंग माहीत असला माणूस काहीतरी बळच भाऊ एक होत नाही आपल्याला, असं म्हणलं तरी चालेल. यांना काय म्हणू सध्या आपण यांना नाही. ठीक आहे मित्र आहे म्हणलं मग घे भाऊ बाबा, पण ठेवला तर बरं आहे. आणि नाही तर मग दे याला ते त्याला, मग तो डबल देणार नाही. असं आहे. बरोबर आहे. हां लय मोठी चूक केली DJ वाल्यांनी. मग आता पुढे गेला बिचारा. आता साऊंड बिऊंड बाहेर ओढून काढून बिडून लावीन त्याचा सेटअप चाललाय. प्रयत्न पुढं. तोपर्यंत पालखी बी आली जवळच आहे. आपले मंडळाचे अध्यक्ष काहीतरी विचारत आहे वेगळंच. आता DJ वाला त्याचा सेटअप लावायचपर्यंत पाहू. मग आता पालखी पुढं माझ्या शक्यतो पुढं जायला बसली. पालखी जाईनच पुढं तेवढं, नाही तर DJ वाजल्याशिवाय पुढं बी ढाळवणार नाही. येऊच राहिली पालखी बी मागून. या प्रकारे सेटअप लागलेला आहे. आता जनरेटरला फक्त हँडल मारण्याचा या सेल मारण्याचा वेट करणार आहे. यो सेल लागलेला आहे. यो DJ चालू झालेला आहे. याच प्रकारे आता थोड्याच वेळात छोटंसं गाणं वाजणार आहे. वन्स मोर साऊंड टेस्ट. आमची पालखी बी थोडी जवळच आली आहे. पालखीवाल्यांना थोडं मागं थांबा.
अरे आत्ताच मग एडिट केलं आहे मग तिथून शॉर्ट नाही. पालखी तर गेली निघून पुढं पण भाऊनी काय गाणं नाही वाजवलं अजूनपर्यंत. पालखीवाले नाराज होऊन पुढे गेले. आता डीजे वाला लवकर वाजवी ना काय. ट्रकवाला बी मागून आलाय तावतच होता पण थांबला बिचारा. नाहीतर आता अतुल सूर्यवंशीला चव्हाणला असतं त्यांनी हे धडधडीत मी पाहिलं असतं. माझ्या व्हिडिओ ब्लॉग मध्ये शूट झालं असतं ते. तो गेलाय पुढे आता करतीन चालू. आता आम्ही चालू दामानी निवांत. गाणे काय चालू करीना पुढे निघाला तरी पण त्यांनी म्हणावं नाही घेतलं वाटतं अजून गाणं लावायला वाटतं. या प्रकारे आमचा डीजे चालू झाला आहे आणि पालखीवाले खूप आनंदात पळायला सुरुवात झाली आहे. पुढे आता लगेच नाचण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. आपण डीजेचा आवाज ऐकून त्यांचा आनंद पाहू शकता. हे मेन ब्लॉगर आमच्या संघ कामाला असणारे कार्यकर्ता आहे. तुम्ही बघू शकता त्यांना. देवराम बाबा देवरामदा. चला मग पाहूया पुढे. चला त्यांचा पोरग यो त्यांचा मुलगा छोटासा आहे पण मोठा दिसतोय. पाहू मग पुढं. ड्रायव्हर आहे आमचे. कालच्यापासून खूप कष्ट घेतले यांनी. इकडं 4-5 पाऊस चालला नाही दमला इकडं याचा लगेच फोटोशूट चालू झाला आहे यांचं. काय खरं नाही याचं. इकडं आता बाकी त्यांचं काय चाललंय याचं इकडं लगेच व्हिडिओ फोटो लगेच चालू झाले आहे. नागिनच लावली तावतच आली लागले ना असायला. मग काय नागिन लावली म्हणून त्याला तावत आला लगेच. मग यांचं पुढं जायचं मन नाही वाटतं. मग जाती का नाही काढू. यो इकडे एक दोघं जण चालले. तिकडं मागून पाठी मागून जरा तिवडायला अजून तिकडून ट्रॅक्टर थांबले आमच्या आले पुढं. नागिनचा आवाज ऐकून बाबांना बी लई आनंद झाला. त्याच्यामुळे नागिन व नाचायला सुरुवात झाली दुकानात. आलं तर मग इथून आता पावरी चालू झाली. पावरी मग आता पोरं नादावतीन चांगली. पावरी म्हणल्यावर पोरांना उतरचीन काय सुरुवातच झाली पोरांना म्हणलं. आता दपादप नाचा सुरुवात आहे. चाललो मग आता या झाले कार्यकर्ते चालू आमचे. त्यांना तेवढंच लागत. बाबांचं तर काही नादच नाही. कोणता डान्स आहे पण काय सांगता येत नाही. पण डान्स चालू झाला. हे शंभर तर वेगळ्याच तावामध्ये निघलाय आता. चला मग काय आता डीजेच्या बी पुढं निघून आलोय. आला वायताग. तिथं आमची माणसं बी पुढं निघून आली. माणसं वायतागली वाटते पालखी मागं चालू. त्याच्यामुळं तुम्हाला काय इकडं कळा ना. इकडे काय यांची गणगण चालू आहे. इकडे चपटीचं काय म्हणणं असं काय कळत नाही. पटापटा काय झाली असं तुम्हाला काय. हां कुठं गाव जवान काय जवान तर नाही ना वाटायचं काही. मग यांना जेवण खायचंय म्हणून काय आता काय सांगणार आपण. काय मग खावं पडतं पहिले यांना. पालखीचं तर काही घेणं नाही. निवळ खायवं प्यायला तर पहिले चालं. मग काय चला आता डीजेच्या पुढं चाललोय. मग म्हणाले आता पुढं निघून जाऊ दामादामाने पोहोचलो तर बरं. नाही तर मग हाय आम्ही मागं दोघंच. मागं राहू नाही तर पुढं राहू. आमचं काही घेणं नाही. चाललो मग हे बाईचं काय म्हणणं आहे. काय नु बाई वेगळ्याच आनंदामध्ये हसत आहे. तिचं काय नु काय आहे. चाललोय मग हे दलिंद्र यांचं काय खरं आहे.
खाऊन पिऊन लोळा द्या मस्त आहे मजा काही द्या जिरवायचे काम इकडे रोडनी हिंडायचं जिरवायला तर कोणी जिरवायला हिंडा ना तोंडाला पीत हिंडत राहिलाय हे चिवचं काय म्हणणं आहे हे बुटकीचं काय म्हणणं आहे काय बुटके चल पुढे चला ए चल वैभव बर्डे चला हे चालले रोडनी माणसं पुढे याला काय गाव जेवण भेटणार आहे का काय ते कळणार डीजेच्या पुढे निघून चालले डीजे एवढा आहे इकडं 12 कोस ती दिंडी 12 कोस सगळं 12 कोस राहिले आणि हे चाललंय पुढं अनलिमिटेड जेवण राहतं आणि झेंडावाल्याचं तर काही खरंच नाही दिंडी एकीकन झेंडा एकीक असं काय करे थोडं मग त्याला पाणी भेटत आहे पाणी पिऊन घेऊ पाहू मग तू मी पाणी पितोय तर तूपर्यंत तू काय ते सांग हा पाणी पितोय तो लय थांबला कॅमेरा धरून धरून लय थांबला आणि पूर्वी सारखी बुट्टावर पाय देत चालत राहते नुसती ही बुट्टी पूर्वी नुसती बुट्टावर पाय देत राहते मागून आणि काय आता थोडा दमलाय त्याच्यामुळे काही असा विषय नाही आता थोड्या वेळ मीच कॅमेरा धरून राहणार आहे त्याच्याकडे माझ्यावर फोकस करणार आहे का याच्यावर फोकस करणार आहे मी विचार तिने तर काय आंघोळ केली नाही आपण कधी आंघोळ केली बोल ना चालूच आहे चालूच आहे दिंडीला आले पण मी होतो आपण देवदार चाललोय घरी तर नाही कळती पण का आपलं चालले देवदार तवा तरी आंघोळ्या कळायला पाहिजे आंघोळ्या केल्या पाहिजे ना मी म्हणतो देवदार म्हणतो आपण घरी राहून नाही चालत जबरदस्ती म्हणजे हा म्हणायला लावित राहिले पण आता काय आपलं ब्लॉग आहे म्हणून आपण भांडण नका करू भांडण नका करू भांडण नका करू खरं बोलायचं आपण बोललं पाहिजे तू काय आज तू पण आंघोळ नाही करेल तू काय आज तू पण आंघोळ नाही करेल ओढू शकतात ब्लॉगमॅनची चड्डी गळून राहिली तुम्ही बघू शकता आता ओढली वरती मका गाळमाट होत राहिले आता चिटा बिटा काढून टाका वाटत राहिले तुला नाही गाळमाट होत का मला तेच झाले आता पुढे जाईल आता पुढं मुक्काम थांबला का म्हणजे थांबाय गेलं का नाश्ता बिष्टा बी होईल तर डीजे बी आपला बरंच मागच आहे आता डीजे मागं चालायचं मन नाही राहिलं मागं बी बरीचशी जानता येऊ राहिली तर चालू पाहू आता किती लांब जायचं अजून जाऊ थोडं लांबच आहे थोडक्यात 2-1 किलोमीटर मग ते काय चाय नाश्ता पोहे बी काय असतील ते खाऊ बाकी काय नाही हे अतुलचा फोन चालू होता त्याच्यामुळे तो काय दिसला नाही तुम्हाला वाटलं असेल तो कुठं गेला असेल त्या सामान घेऊन तसं काय नाही पण आपल्या संगच राहतो तो काय मग पण आता फोन चालू होता त्याच्याकडून फोन आला म्हणे काहीतरी पैसे पाठवते राहिले 5-6 हजार रुपये त्याला खर्चीला हां मग त्याच्यामुळे मग चाललंय आता चला मग पोचू मग आपण तिथं मग बाकीचा भाऊ काय काय आहे ते ही पिकअप स्पेशल पाण्यासाठी असते पाणी वाटप चालू आहे इथं दमले थोडे मग दमल्यामुळे मग थोडं पाणी वाटप चालू आहे ताणले विणले ना मग हे स्पेशल पाणी याचं सहकार्य करतात चला तर मित्रांनो हे कोण मशीन गेलं काय नको असं काय पण सांगू शकता तुम्ही मशीन काय आहे हा कमेंटमध्ये सांगा काय मशीन होतं ती नेमकी इकडं आता फारच मागं राहिलो आता व्हिडिओ काढायचा ना आता म्हणे मोकार मागं राहिले हे जे पिसळले मोकार ताणवलंय का काय पाणी पितं सुटलंय मोकार तोंड आंघोळी करायच्या मी म्हणलं आंघोळी नाही केले
आंघोळी करा म्हणलं तर हा आता तोंड धुत राहिलाय तिथे. आता मागं राहिलोय. चला मग पळूया पुढं. चला नाही आता शीटर काढून टाकायला लागन. आता पुढे ठेवा आलाय. पोहे बिये खायचे असं ते काढून ठेवायचं. जर्किंग बिर्किंग वाटलंय तर शर्ट बी काढून मोठ्या घालमाट झाले बेकार नाही. चालायच्या मूडमध्येच नाही. आता चालायच्या मूडमध्ये आहे पण आता शीटर बिटर काढावा. गॉगल तो काला घेतलाय का तुला सांग घालायचं देऊन टाक ना इकडं. मा थोडं बी बरं वाईट दिसत आहे आता. हा आले तर वाद झाले ना. डीजे माग दिसून राहिलाय पण फारच पुढे गेला डीजे रे. हा एवढं डीजे माग दिसून राहिला कामकानात तो डीजे. इकडं मंडळाचे सगळ्यात कष्टाळू मुलं इथं बसेले. काय आता लय कष्ट घेऊन राहिले. मध्ये इकडं तिकडं रोयते इकडं डायरेक्ट इकडं दादा आहे. कष्ट घ्यायचे काम चालू आहे इथं प्रत्येकाचं. तुझ्या आवाजात नाही सोडणार. माझ्याच आवाजात सोडायची मग. अरे आवाज आपला नाही मग कोणचा पाहिजे एवढा आहे का. नाही आले तरी चालेल पण व्हिडिओ गेली. आम्ही नाश्त्याला आलो आहे. सागर नाश्ता करत आहे. हे आम्हाला पोहे बिहे घेतले आहे. शेंगदाणा खात आहे. त्याला लिंबूची आवश्यकता लागत आहे. या गाड्याला तर उभ्यानेच खायची सवय वाटत आहे. त्याला टेकता येत नाही. त्याला बोचा नाही वाटतं. इकडं टेकू शकतो तू. आणि सागर आपला नाश्ता बिष्टा झाला का इकडं पाहुणे मंडळी बसले आहे. मला सगळे मित्रमंडळ चालू आहे. ती असा झापडीत पाडी ना तुला इकडे जागा नव्हती का थोपडतो ते ताटाला आडवा गेला बावळट. इथे पावडीचा आवाज ऐकून बारकाले बालवाडीचे पोरं खूप नाचायला लागले आनंदाने. पावडी लय आवडते वाटतं त्यांना. इकडं आमचा पुढं डीजे झालाय. चला मग काय पुढं. केळं खायचे होते त्याच्यामुळे मग आम्ही गाडी थांबवली. केळं बिळं वाटप चालू होती इथं साई प्रसाद म्हणून. इथं अक्षय शिंदे आपले चालक रथ चालक आहे आणि इथं आपले पिकअप चालक आहे. बाकीचे तिकडं प्रसाद वाटप करी आहे. इकडं प्रसाद करी आहे. इकडं जेवणाचं नियोजन चालू आहे पुढं. तर पाहू मग पुढं काय. तर इथं पाणी आपल्याला भेटलं आहे. मग या प्रकारे आपण पुढं आता ढळत आहे. पाणी ताजूक केलं नाही म्हणजे बाटली घेऊन बायको गेली निघून. आम्ही फक्त पाणी बॉटलचे पैसे मारले पुढं आलोय. बाटली इकडं पुढं आमच्या आधी येले. चला आता डीजे थांबलाय तोपर्यंत आम्ही पुढं थोडी पाऊल वाटतं पुढं जादा गेलो तर म्हणजे डीजे तर काय लवकर मागे येणार नाही. त्याच्यामुळे आपण पाऊल चालून पुढे गेलो तर ते परवडत. हे विनाकारण नाही का हातभाच्या मागं माणसामध्ये यायचं तर चाललं ते पळत काय काम आहे म्हणतो माणसा नव्हता माणसा चालायचं पळत जीव काढी. हा बसायचं ट्रॅक्टर बिक्टर मध्ये पाडाय. बसायचं ट्रॅक्टर बिक्टर मध्ये तर काही वेळेस चालायचं तर चालायची वाजताच नाही. भयंकर वाटत राहिले इथपर्यंत जेवायला कसं झालं. आलो बसला ट्रॅक्टर
काय नाही मग इथं होता भेळीचा थोडा नाश्ता होता, त्याच्यामुळं थोडे वाड्याला बसले होते. मग जेवण झालेलं, मग आता थांबले होते गडीवर. आता पुढं डायरेक्ट जेवणासाठी थांबतो. काही इकडं बसले, काही इकडं हॉटेल आहे इकडं. आता इकडं पालखी ओढून दमलेले सगळे भाविक भक्त आहे. इथं भुगा झालेला पायांचा. इकडे एक बसले, एक आहे निवड कॅमेरामॅन. यांचं काय एवढं विशेष नाही. इकडे पळू दमणार ही पालखी. इकडे एक पळणार होता, मोका तुफान पळवली पालखी पळानी 120 नी डायरेक्ट टॉप स्पीड लावलं. सगळे माणसं मागं टाकून दिले. फक्त पालखी रथ पुढे आणला यांनी. पालखी रथ आणि डीजे माणसं आता शिव्या देऊ राहिले आहे. ते जे मागून येते ते शिव्या देऊ राहिले आहे प्रत्येकाला. पण माहित नाही भाऊ पालखी का पुढे आली, कोणालाच माहित नाही अजून. साई आमच्या अंगात उतरली. हा साईबाबा अंगावर आली 4 जणांच्या. जाऊ आता मग चालायची वासना आता आम्ही जेवायला बसलोय. मगाशी मोकार जाम झाले होते, त्याच्यामुळे कोणी पूर्ण दाखवलं नाही. आता आलोय जेवायला. थोडं बरं वाटलं म्हणून नाही का आलोय सगळे जेवण जेवा. इकडे बाकीची गँग बसली. इकडे तो कॅमेरामॅन कुठे आमचा आला, कॅमेरामॅन दाखवा. तो तिकडे कोपऱ्यामध्ये. तो नाराज आहे काहीतरी, विचारात आहे वाटतं. काय नाही विचारात आहे तो काहीतरी. चला मग पाहूया काय जेवायला. भूक लागलेली आहे. इथं लय लांबचा प्रवास करून आले आता जेवायला त्यामुळे. तर बघू शकतात वातावरण आता सध्या निवांत शांत झालं आहे. सगळे निवांत झोपले. पण सागरचं काय म्हणणं आहे, शांत बसायचं नाही. इंस्टावर दनादन रील सुरू राहिला आहे गडी. तर मग आता बाकीचे निवांत सगळे शांत वातावरण झालं. तरी चावचूव चालूच आहे. थोडं काय अर्ध्या तासात सगळे शांत. श्यामा इकडं रोड धरून कोपऱ्यात गेला आहे, जागा धरून. बाकीचे आमचे कार्यकर्ते बी सामसून होत आले आहे. तिकडे 2 जणांनी कोपऱ्यात. हे गणगण्याला अजून जागा नाही भेटली का काय चाहत्याच्या विषय मध्ये येऊ राहिले. अक्षय शिंदे आणि काय म्हणत्या आपलं रथाचा ड्रायव्हर काय विषय मध्ये इकडे आलेले आहे. त्याला काय माहित नाही. हा चालेल.
इथं पांडूला थोडे कष्ट करायला मदत कर, म्हणजे श्यामाचं कंबर दुखत राहिले. मग पांडू म्हणतो थोडे कष्ट करावा आणि श्यामाला थोडी मदत होऊन जाईल भाऊ. तेव्हा इकडून आता इकडल्या बरगाडीकडे दिला, आता तिकडल्या बरगाडी पाय द्यायचा प्रयत्न चालू आहे. मग काय नाही, मग पांडू आता पंचोकांचा पाय देतो, आता पांडूच्याच पाय द्यायला लागतो काय सांग. एक कार्यकर्ता चढला होता आता मस्त की व्हिडिओ काढायला, पण ते दादा लागला आरडायला, अरे आता व्हिडिओ नका काढा लोक पाहत आहे म्हणे. मग गडी गाभारला तेवढ्या उतरलं. मग काय मग चालली होती पालखी, मग दुसऱ्या स्टॉपवरून मग निवांत निघाली होती. यांनी काही रेतच धरला आहे झेंड्यावाला, तर काही हाटानंच. आता पहिल्यांदा डीजे पुढं पळायचा, आता चाललंय रथाला धरून. चला मग काय आता 2-3 किलोमीटरच राहिले, म्हणलं चला दमादमाने. तर मग काढत होते इकडं साईबाबांचा व्हिडिओ, तर मग इकडं म्हणायला लागले आमचे बी व्हिडिओ काढा. मग फिरवला कॅमेरा, कॅमेरा पाहून लागले मग नाचायला. काय मग चालू दे, मग नाचा. चालले मग आता आली शिर्डीजवळ, म्हणलं मग नाचा. मग काय मजा. इथं बाळाला बी माहीत झालं वाटतं शिर्डीत पोचलं म्हणून. मग बाळ बी मस्त की गाण्याच्या तालावर ताल धरायला सुरुवात झाली बाळाचं बी. बाळ बी मस्त की नाचायला लागलं. चालले होतं शिर्डीत. मग काय चला मग शिर्डीत जाऊ.